हाय मित्र नमस्कार। आज आपण जातोय खास ठिकाणी, तुम्हाला सरप्राईज आहे, दाखवेनच थोड्या वेळात, परंतु अर्ध्या वाटेत आपले काही मित्र मंडळी सुद्धा भेटलेले आहेत, आपण पाहू शकतो। हाय मित्र नमस्कार। आज आपण जातोय सातिवली गावात गरम पाण्याची कुंड पाहण्यासाठी। आम्ही तर नेहमी जात असतो, परंतु तुम्हाला ह्या ब्लॉगच्या माध्यमातून आज हा सफर घडवून आणतोय सातिवली गावात जाऊन, कारण सातिवली गावातील गरम पाण्याची कुंडी ही जगप्रसिद्ध आहेत। जमिनीच्या भूगर्भातून आपोआप गरम पाण्याचे झरे वाहतात आणि ते पाहण्यासाठी जगभरातून इथे लोक येत असतात। हे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आणि ह्या महामार्गावरच आपल्याला सातिवली हे गाव लागतं। वरई फाट्याच्या 2 किलोमीटर पुढे आपल्याला हे गाव लागतं आणि इथे आल्यानंतर आपण बाहेरून पाहू शकतो की कशा प्रकारचा नजारा आहे। आतमध्ये गरम पाण्याची कुंड ही इथली प्रसिद्ध ठिकाण आहे। या ठिकाणाला भेट देण्यासाठी अनेक जगभरातून पर्यटक म्हणा किंवा भक्तगण इथे येत असतात आणि इथे हे गरम पाण्याची कुंड अतिशय चर्चेचं ठिकाण आहे, प्रसिद्ध ठिकाण आहे आणि हे कुंड पाहण्यासाठी खरोखर आम्ही देखील आज आलेलो आहोत इथपर्यंत। गरम पाण्याचा वाफा आपण पाहू शकता की कशा प्रकारे उसळत आहेत, परंतु इथे जवळच असलेलं मंदिर देखील खूप अतिशय दुर्मिळ आणि जुनी मंदिर आहे, तिथे देखील आपण दर्शन करणार आहोत। हे आकर्षण म्हणायचं तर गरम पाण्याचं जमिनीतून भूगर्भातून निघणारे आपोआप हे गरम पाणी कसं येतं हे एक कुतूहलाचं ठिकाण आहे आणि हे पाहण्यासाठी आम्ही देखील आज नेहमीप्रमाणे आलेलो आहोत। परंतु आज इथे स्वच्छतेचा दिवस असतो, गुरुवार म्हणजे इथे आज साफसफाई केली जाते, त्यासाठी गर्दी जी आहे कमी आहे, गर्दी नाहीच आहे आज बघायला गेलं तर इथे। परंतु आम्हालाच फरक पडत नाही, कारण आम्ही देवाची भक्ती करणारी लोक आहोत, आम्हाला देवाचं दर्शन झालं तरी खूप आहे। एन्जॉयमेंट असणं महत्त्वाचं नाही, तर श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन केली आहे, त्यानंतर गणपती बाप्पा विराजमान आहेत। ही इथलं जेव्हा खोदकाम झालं होतं, इथे जेव्हा 2 तुटलेल्या अवस्थेत 2 नंदी आणि एक शिवलिंग तुटलेल्या अवस्थेत सापडलं होतं, त्यातील हे आत्ता स्थापित केलेलं शिवलिंग आहे। मेन जे जुनं आहे ते अजून पुढे आहे, दुसऱ्या मंदिरात स्थापित आहे, मी तुम्हाला दाखवेन थोड्या वेळात। परंतु प्रत्येक शिवलिंग हे त्याच प्रतीचं त्याच ऊर्जेचं मी मानतो आणि प्रत्येक शिवलिंगात तितकीच ऊर्जा असते असे मी मानतो। बाजूलाच नव्याने स्थापन केलेले हे नवनाथाचं मंदिर देखील आहे, अतिशय सुंदर आणि छान अशा तऱ्हेने मांडणी केलेलं आखणी केलेलं अशी मंदिर आहेत। जुन्या काळातील मंदिर असल्याचं इथे भास सुंदर अनुभवायला मिळतात। अशा नवनाथांचे दर्शन इथे घडतं, कारण इथे येण्याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे तर मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, नागनाथ आणि चौरंगीनाथ अशा नवनाथांचे इथे दर्शन घडतं। त्यानंतर अर्धांगी पार्वती, अर्ध नटेश्वर अशी शंकर पार्वतीची एक सुंदर मूर्ती इथे पाहायला मिळते, सुंदर दर्शन घडतं। गणपती बाप्पा विराजमान आहेत, तसेच दत्त दिगंबर इथे विराजमान आहेत। आपण कुठेही दर्शनाला जातो तिथे एक मूळ मंदिर असतं आणि त्याच्या आजूबाजूला झालेली जी दुसरी मंदिरं असतात ह्याला देखील खूप महत्त्व असतं, कारण तिथे त्या वर्षानुवर्षे घडलेला इतिहास लपलेला असतो। कोणीतरी तिथे तपस्या केलेली असते, काहीतरी प्रसंग घडलेला असतो, एका जागी एकच प्रसंग घडेल असं नाही, तर अनेक प्रसंग तिथे घडून गेले असतात, वर्षानुवर्षे काळानुकाळ लोटलेले असतात, त्यानंतर बांधलेली मंदिर असतात। आजकालच्या युगात आपण मनात वाटलं आणि मंदिर बांधलं अशा प्रकारचा भाग नसतो, तर इथलं आकर्षण हे गरम पाण्याचं कुंड आपण पाहू शकतो की पाण्याचे कसे बुडबुडे येताना पाहतायत। गरम पाणी, जमिनीच्या आतमधून येणारं गरम पाणी आणि त्यानंतर ही मंदिरं देखील इथलं आकर्षणाचं ठिकाण आहे। तर याआधी मला मिथुन भाऊंनी सांगितलं की इथे जी यात्रा भरायची जवळजवळ 15-20 वर्ष अगोदर, तर आज जी यात्रा भरते डहाणू येथे आई महालक्ष्मीची यात्रा जी भरते त्याचप्रमाणे त्यांनी उल्लेख केला की इथे कशा प्रकारची मोठी यात्रा भरायची, आम्ही कशा प्रकारे एन्जॉय करायचो, तो काल तो वेळच वेगळा होता। त्यानंतर इथलं मी मागे तुम्हाला उल्लेख केला होता की तुटलेल्या अवस्थेत एक नंदीची मूर्ती सापडली होती आणि एक शिवलिंग सापडलं होतं, तर ते हे मंदिर आहे जे मूळ इथलं मंदिर आहे। बघा मित्र तुटलेल्या अवस्थेत औषध सापडणं म्हणजे ही काही चांगली बातमी नाही आहे, ही तर दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण आपल्या हिंदू देवी देवतांचं कुठेतरी विघटन करण्यात आलं, त्यांना तोडफोड करण्यात आली आणि ह्याची जाणीव आजकालच्या तरुणाईला
असेलच असं भान नाही, मला तरी वाटत नाही की त्यांना हे भान असेल. त्यांना फक्त नवल वाटतं, आश्चर्य वाटतं की हां बरं झालं हे अवशेष सापडले. परंतु बरं झाल्याच्या ऐवजी ते अवशेष त्या मूर्त्या तोडण्यातच का आल्या ह्याचं देखील भान ठेवणं गरजेचं आहे. आज आपण ज्या 2025 आपण वावरतोय आणि ह्या कालावधीत आपण सर्व धर्म समभाव फक्त हिंदूच असं म्हणतोय, बाकीचं असं कोण म्हणताना दिसत नाही. आणि अशा गोष्टींचा आज आपण आपल्या अंगात ढासून घेतोय, स्वतःला त्या समाजात आपण वावरून घेतोय की हां सर्व धर्म समभाव. परंतु त्या तपस्वींचं त्या महात्म्यांचं देखील कुठेतरी जाणीव ठेवायला हवी. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देखील कुठेतरी लपवला जातोय का, पुसला जातोय का, त्याच्यात काही गोष्टी मिक्स केल्या जातात का, अशा प्रकारचं देखील आपल्याला कधी काही गोष्टी पाहायला मिळतात. असो, हे शिव मंदिर जे आहे, शिवलिंग जे आहे ते एक कोणीतरी तपस्वी महात्म्यांचं असावं, त्याने स्थापित केलं असावं. कारण इथे गरम पाण्याची कुंड एक साधी सोपी गोष्ट नाही मित्रांनो. हे दर्शन घडणं खूप अलौकिक आहे, आमच्यासाठी तरी खूप स्पेशल होतं. आपण पाहतायत की तुम्हाला दिसतात की माहिती नाही, कॅमेऱ्यामध्ये थोडंसं त्या वाफाळलेला दिसतंय, वाफा उडताना दिसत आहे त्या कुंडातून. गरम पाण्याच्या कुंडातून ह्या वर निघणाऱ्या वाफा तुम्हाला सिद्ध करून देतील की पाण्याची जी तापमान आहे ते किती असेल. तर मी एकाला विचारलं होतं, तर त्यांनी परीक्षणातून सांगितलं होतं की तापमान जे आहे ते 56°C ते 59°C इतकं ह्या पाण्याचं तापमान असतं. आणि ह्या तापमानात आपण आंघोळ करू शकत नाही, ह्या गरम पाण्यात इतके आपण आंघोळ करू शकत नाही. परंतु ते पाणी 2-3 विभागामध्ये टप्प्यामध्ये विभागलं जातं आणि पुढे जाताना ते थोडंसं कोमट होतं, गार होतं आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्नान करू शकतो. त्यासाठी हे बघा टप्प्याटप्प्याने, हे शेवटच्या टप्प्यात अगदी साधं कोमट पाणी असतं. त्याच्यात हा मधला भाग जो आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गरम पाणी असतं आणि त्याच्या पुढे अजून जितकं जाल तितकं जास्त गरम पाणी. हे पुरुषांसाठी हा विभाग राखीव असतो, महिलांसाठी वेगळा सेपरेट विभाग आहे, त्याच्यामध्ये स्नान करू शकतात. आणि त्यानंतर अजून एक बाजूला अजून एक मंदिर आहेत, त्याच्यामध्ये आम्ही दर्शन घेतले. गणपती बाप्पा, तसेच महाबली, बजरंगबली, संकटमोचन, कष्टभंजन हनुमंताचं देखील आम्ही दर्शन घेतलं. अनेक सिद्ध पुरुष तसेच महात्म्यांच्या इथे मूर्ती किंवा फोटो स्थापित केलेले आहेत. आपल्याला त्यांचं पूर्ण माहिती नसल्याने आपण त्यांचा उल्लेख करत नाही आहोत. तसेच माता सीता माता, राम लक्ष्मण यांच्या देखील मूर्त्या स्थापित आहेत. श्रीरामांची मूर्ती इथे स्थापित आहे, आपण त्यांचं देखील दर्शन घेतलं. सुंदर एका ठिकाणी आपण येतो आणि इतक्या सर्व देवी देवतांचं दर्शन घडणं म्हणजे खूप सुंदर गोष्ट आहे. श्री कृष्ण आणि राधा मातेचं देखील दर्शन घडलं. सुंदर एका ठिकाणी येतो खरोखर आणि अशा प्रकारचा अनुभव अनुभवायला मिळतं. स्नान नाही झालं परंतु भक्तगणांना दर्शन घडतं, हीच खूप मोठी गोष्ट असते आमच्यासाठी. आणि छान वाटलं आम्हाला तरी इथे येऊन आणि खूप प्रसन्न वाटलं. इथला परिसर जो आहे तो पूर्णतः निसर्गाने घेरलेला परिसर आहे. आपण पाहू शकता की झाडं झुडपं आणि एक पुरातन अवशेष इथे आहे, त्यामुळे अजून पाहायला काहीतरी मजा येते, सुंदर वाटतं. नंतर आपण इथे सांगता करतोय आजच्या ब्लॉगची, परंतु हा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कळवा. तांदुळवाडी आपण किल्ल्याला नक्कीच एक दिवस भेट देणार आहोत. लाईक कमेंट नक्कीच करा, एक ऊर्जा मिळते, स्फूर्ती मिळते आहे. तोपर्यंत पुन्हा भेटू, धन्यवाद.